मनात विश्वास आणि कृतीत जिद्द हवी, अशक्य ते शक्य करण्याची तयारी रोज नवी. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी हेमलता सोमनाथ स्वामी आणि तुम्ही पाहत आहात स्वामींची साक्षी हे माझे युट्यूब चॅनल. आपण एक प्रेरणादायी मालिका सुरू केली आहे, अशक्य ते शक्य. मागच्या भागात आपण पाहिलं की कल्पना अशक्याला शक्य बनवतात आणि आजचा भाग आहे 31वा आणि आजचा विषय आहे संकटांशी सामना. मित्रांनो, आयुष्यात समस्या, अडचणी आणि कठीण परिस्थिती येणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण खरा फरक इथे पडतो की आपण त्या परिस्थितीकडे कसे पाहतो. यशस्वी लोक अडचणींना कायमचं मानत नाहीत, ते त्यांना तात्पुरतं समजतात. त्यांना माहिती असतं की ही वेळ जाईल. पण अयशस्वी लोक काय करतात, ते समस्येला कायमचं लेबल लावतात. हे नेहमी असंच राहणार आहे, माझ्या बाबतीतच असं का होतंय, मी काही बदलू शकणार नाहीये, आणि हाच विचार त्यांना आणखी मागे खेचतो. मित्रांनो, आपण एखाद्या समस्येला 3 गोष्टींमध्ये पाहत असतो की ती कायमची आहे, ती सगळ्या गोष्टींवर परिणाम करते आणि ती फक्त माझ्याच बाबतीत आहे. तेव्हा आपण स्वतःला कमजोर बनवतो. पण जर आपण आपला दृष्टिकोन बदलला तर परिस्थिती बदलायला सुरुवात होते. म्हणूनच एक छोटा पण प्रभावी बदल करा. जेव्हा एखादी अडचण येईल तेव्हा स्वतःला सांगा, ही परिस्थिती तात्पुरती आहे, ही फक्त आयुष्याचा एक भाग आहे, सगळं आयुष्य नाही. मी यातून मार्ग काढू शकते. आणि हा छोटासा माइंडसेट शिफ्ट तुम्हाला खूप मोठा फरक निर्माण करून देतो. मित्रांनो, समस्या तुम्हाला थांबवण्यासाठी येत नाहीत, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात. प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. म्हणूनच पुढच्या वेळी अडचण नाही आली तर घाबरू नका, निराश होऊ नका, तिच्याकडे एक संधी म्हणून पहा. लक्षात ठेवा, परिस्थितीपेक्षा तुमचा दृष्टिकोन जास्त शक्तिशाली असतो. एक मजबूत दृष्टिकोन कोणत्याही संकटाला हरवू शकतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया अशक्य ते शक्य या सिरीजच्या पुढच्या भागात.